देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडने स्वरक्षणासाठी खंडणी दिल्याची माहिती शिवराज बांगरलाही खंडणी दिल्याचं नमूद शिवराज बांगरने वाल्मिककडून 15 लाखांची खंडणी वसूल केली होती। राज्याचा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल आज सादर करण्यात आलाय। देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान 6.5% तर दरडोई उत्पन्न 3,09,340 रुपये राहण्याचा अंदाज। महिला दिनानिमित्त महिला आमदार आणि मंत्र्यांना भोजन, विधानसभा अध्यक्षांकडून भोजनाची व्यवस्था। भोजनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित राहणार। जागतिक महिला दिनानिमित्त विशेष ग्रामसभेचं आयोजन। सभेत बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंदीसाठी होणार ठराव तर राज्य महिला आयोगाची संकल्पना। जालन्यातील ड्राय पोर्टचे काम पूर्ण होण्यासाठी वर्षभर लागेल। खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची पत्रकार परिषदेत माहिती। परभणीत मराठवाडा कृषी महोत्सवाचं थाटात उद्घाटन। संपन्न महोत्सवात 4 दिवस शेतीविषयक विविध चर्चासत्रांचं आयोजन। चाळीसगाव महावितरण कार्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। 3 महिन्यापासून कर्मचाऱ्यांना दिलं नाही वेतन। पुणे शहरात आढळले जीबीएसचे नवे रुग्ण। महापालिका ॲक्शन मोडवर तर आरोग्य विभागाचं पाणी पुरवठा विभागाला पत्र। दूषित पाण्यामुळे पुन्हा जीबीएसचा धोका वाढत असल्याचं पत्रात नमूद। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 80 ग्रामपंचायत सदस्य अपात्र, यामध्ये 6 सरपंचासह 3 गावच्या उपसरपंचांचा देखील समावेश। उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नसल्यानं करण्यात आलंय अपात्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।